येशू ख्रिस्त भारतीय होते हे मी नाही तर एका DNA रिपोर्ट मधून समोर आलंय. येशू यांच्या दफनविधीचा एक कापड अजूनही आहे, ज्याला श्राउड ऑफ ट्युरिन म्हणतात. याच्यावर असलेल्या मानवी DNA मधला 40% अंश भारतीय आहे आणि यावरून सोशल मीडियावर डिबेट सुरू झाली आहे की येशू भारतीय होते की भारतात राहिले होते. पण खरंच या गोष्टीला काही पुरावा आहे का? तर हो, आहे. जीजस इंडियामध्ये आल्याचे अनेक क्लेम आहेत, जे या खास व्हिडिओमधून मी तुमच्या समोर मांडणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण यातल्या काही गोष्टी तुमचं डोकं गदा हलवून सोडतील. पाहायला गेलं तर भारत तसा हिंदू बहुल देश, पण इथे जवळपास 3 कोटी ख्रिश्चन नागरिक विदाऊट कसले टेन्शन मस्त राहतात. पोर्तुगीजांनी ख्रिश्चन धर्म भारतात आणला असं म्हणतात, पण त्याच्याही 1000 वर्षांपूर्वी थॉमस द एपोस्टल हा ख्रिश्चन धर्मगुरू साऊथ इंडियामध्ये आला होता आणि त्यानेच इथे या धर्माचा प्रसार करायला सुरुवात केली असं सांगितलं जातं. त्यामुळे ख्रिश्चन धर्म आणि भारताचं तसं जुनं नातं आहे. पण याच्याही पूर्वी खुद्द येशू ख्रिस्त भारतात आले होते असं जर तुम्हाला कोणी म्हटलं तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण काही लोकांच्या मते स्वतः जीजस हे भारतात आले होते आणि त्यांची कबर सुद्धा जेरुसलेम मध्ये नसून आपल्या काश्मीरमध्ये असल्याचं एक मतप्रवाह आहे. येशू ख्रिस्त हा मरियम आणि जोसेफ यांचा पुत्र. पॅलेस्टाईनच्या बेथलेहेम येथे त्याचा जन्म झाला. पुढे हाच ख्रिस्तांचा देव झाला. त्यावेळी भारत आपला सुवर्णयुग जगत होता. नॉलेज पासून पैसा अडकापर्यंत सर्व गोष्टी भारताकडे भरभरून होत्या. विविध साम्राज्य भारतावर राज्य करत होते. त्यातच इतर देशांमधले कित्येक लोक त्यावेळी भारतात अनेक गोष्टी शिकायला येत होते. मेगास्थनीज आला, फायान आला, युएनसांग आला, अल्बरुनी आला, मार्को पोलो आला, असे अनेक प्रवासी आणि दूत भारतात आले आणि प्रत्येक जण भारताकडून काहीतरी शिकूनच गेला. त्यातच अजून एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे खुद्द येशू ख्रिस्त भारतात आले होते. येशू ख्रिस्त यांचा वयाच्या 13 ते 30 वर्षादरम्यानचा एकही उल्लेख आपल्याला बायबलमध्ये सापडत नाही. हा कालखंड अननोन इयर्स ऑफ जीजस म्हणून ओळखला जातो. सर्वप्रथम 1887 दरम्यान निकोलस नोटोविच या रशियन ॲडव्हेंचररने क्लेम केलं होतं की जीजस 13व्या वर्षी जेरुसलेमवरून भारतात आले. त्यांना तथागत बुद्धांच्या मार्गांवर चालायचं होतं. यानंतर त्यांनी पुरी जगन्नाथ इथे येऊन वेद जाणून घेतले. ते नालंदालाही गेले. यानंतर लडाख, हिमालय असा प्रवास करत ते वयाच्या 29व्या वर्षी पुन्हा जेरुसलेमला गेले. ही सर्व माहिती नोटोविच यांना लडाखच्या हेमिस मोनास्ट्री इथे असलेल्या एका लाईफ ऑफ सेंट इसा या पुस्तकातून मिळाली होती. हाच मुद्दा अमेरिकन प्रिचर लेवी डॉलिंग यांनी उचलून धरला होता. त्यांनी पब्लिश केलेल्या ॲक्वेरियन गॉस्पेल ऑफ जीजस द क्राइस्ट या डॉक्युमेंट्समध्ये त्यांनी सांगितलं होतं की येशू हे भारत, तिबेट, नेपाळ या देशांमध्ये आले होते. निकोलस रोयरिच या रशियन फिलॉसॉफरने येशू लडाखमध्ये आल्याचं नमूद केलं. इंडियन फिलॉसॉफर ओशो रजनीश यांनी आपल्या मेरा स्वर्णिम भारत या प्रवचनांमध्ये येशू भारतात आणि हिमालयात आल्याचं म्हटलंय. नेपाळ आणि हिमालयातल्या काही आध्यात्मिक साहित्यांमध्ये येशूंचा उल्लेख मिळतो. जर्मन लेखक होल्गर कर्स्टन यांनी आपल्या जीजस लिव्हड इन इंडिया हिज अननोन लाईफ बिफोर अँड आफ्टर द क्रुसिफिक्शन या पुस्तकात अनेक उल्लेख केलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे सोडा, पण चक्क येशू तमिळ ब्राह्मण होते असा अजब दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांनी लिहिलेल्या ख्रिस्त परिचय या पुस्तकात केलाय. हे पुस्तक 1946 साली प्रकाशित झालं होतं, पण त्यांनी हे कोणत्या पुराव्यावर लिहिलं होतं हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. हा वरचा पूर्ण भाग येशू बद्दल कोणी काय काय लिहिलंय याचा झाला. आता खुद्द येशू यांच्याबद्दल जाणून घेऊया. 33 वर्षांचे असताना त्यांना क्रुसावर लटकवण्यात आलं होतं. बायबलमध्ये 13 ते 30 वयादरम्यानचा त्यांचा इतिहास उपलब्ध नाही. अनेकांचं म्हणणं हेच आहे की या गोष्टी बायबलमध्ये का रेकॉर्ड करण्यात आल्या नाही. बायबलचे 2 भाग पडतात, एक म्हणजे ओल्ड टेस्टामेंट आणि दुसरं म्हणजे न्यू टेस्टामेंट. या दोन्ही रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या 17 वर्षांच्या कालावधीचा उल्लेख कुठेच सापडत नाही. येशू हे स्वतः ज्यू होते. त्यावेळी भाषा सुद्धा हिब्रू होती. त्यामुळे भारतातून पुन्हा जेरुसलेमला गेल्यावर त्यांना एक्सेप्ट केलं गेलं नाही, कारण ते पूर्णपणे भारतीय किंवा बौद्ध विचारसरणीचे झाले होते असं काही ठिकाणी नमूद आहे. येशू ख्रिस्त यांच्या निर्वाणाचा म्हणजेच मृत्यूचा उल्लेख कोणत्याही ख्रिश्चन साहित्यात मिळत नाही. शिवाय अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांचा मृत्यू भारतात झाला असून त्यांची कबर किंवा समाधी भारतातच आहे असाही अनेक ठिकाणी उल्लेख मिळतो. काही ख्रिश्चन धर्मगुरू आणि साहित्यांच्या मध्ये ते क्रुसावर असताना त्यांचा मृत्यू झाला होता. पण मुळातच क्रुसावर असताना एखाद्या मनुष्याला मृत्यू येण्यासाठी साधारण 48 तास लागतात. जर क्रुसावर मनुष्य फार जखमी नसला तर जास्तीत जास्त 60 तास जिवंत राहतो. येशू ख्रिस्त यांना केवळ 6 तास क्रुसावर चढवण्यात आलं होतं. आजपर्यंतच्या इतिहासात कोणीही मनुष्य क्रुसावर 6 तास राहून मरण पावला नाही. त्यामुळे प्रश्न हाच येतो की येशू यांचा मृत्यू कसा झाला आणि कुठे झाला. आता जर तो प्रसंग पाहायचा झाला तर तत्कालीन कट्टरपंथी ज्यू लोक त्यांचा विरोध करत होते, कारण येशू असं क्लेम करायचे की मी ईश्वराचा पुत्र आहे. यामुळे त्यांना क्रॉसवर लटकवण्याची त्यावेळी प्रचलित असलेली शिक्षा सुनावण्यात आली. येशू यांना दुपारच्या वेळी क्रुसावर लटकवण्यात आलं होतं. यानंतर जवळपास 6 तासांनी म्हणजे संध्याकाळी नंतर खाली उतरवण्यात आलं. त्यावेळी ते जिवंत होते आणि बेशुद्ध होते. यानंतर त्यांना एका गुहेत ठेवण्यात आलं. या गुहेचा जो रक्षक होता तो एक रोमन होता
आणि मुळातच येशू यांच्या विचारांवर चालणारा होता. त्यामुळे त्याने येशू यांना तिथून बाहेर काढण्यात मदत केली आणि याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भारताचा रस्ता धरला होता असं सांगितलं जातं. याचा अर्थ 1 ते 13 वय जेरुसलेममध्ये, 13 ते 30 वर्षांचा काळ भारतात, पुढे 30 ते 33 वर्षांचा काळ जेरुसलेममध्ये आणि पुन्हा 33 नंतर आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी भारतातच घालवलं होतं असे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. भारतातच त्यांचं निधन झालं आणि त्यांची कबर काश्मीरमध्ये असं सांगितलं जातं. श्रीनगरच्या रोजावल श्राईन या ठिकाणी येशू यांची कबर असल्याची अनेकांची मान्यता आहे. विशेष म्हणजे त्या कबरेवर हिब्रू भाषेतच लिहिलंय जोशुआ किंवा यशुआ. हे नाव येशू यांचं हिब्रूमध्ये असलेलं नाव आहे. ते कोणत्या काळात त्या ठिकाणी होते हे सर्व उल्लेख त्या कबरीवर आहेत. याशिवाय ते स्वतःला मेंढपाळ म्हणून घ्यायचे. श्रीनगर जवळ एक पहलगाम गाव आहे जिथे नुकताच दहशतवादी हल्ला झाला होता. या ठिकाणी सुद्धा ते राहिले होते आणि पहलगामचा अर्थ होतो मेंढपाळांचा गाव. आपल्या आध्यात्मिक शांती आणि प्रगतीसाठी ते भारतात राहत होते. त्याशिवाय त्यांची अशी इच्छा होती की मला मृत्यू यावा तर तो भारतातच, असे उल्लेख आपल्याला अननोन इयर्स ऑफ जीजस मध्ये मिळतात. भारतात जन्माला आलेले साधू संत महापुरुष यांनी हेच म्हटलंय की जशी जन्माची कला भारताने शोधली तशी मृत्यूची कला देखील भारताने शोधली. त्यामुळे त्यावेळी अनेक जण आपल्याला मृत्यू भारतातच यावा असं म्हणायचे. येशू व्यतिरिक्त बायबल आणि कुराणमध्ये उल्लेख असलेले मोझेस म्हणजेच मुसा अली सलाम यांची कबर भारतातच आणि काश्मीरमध्ये असेही अनेक उल्लेख आहेत. त्यावेळी इस्रायलला देवांचा देश असं म्हटलं जायचं. याच्या शोधात इजिप्तवरून ते निघाले आणि ज्यू लोकांना त्यांनीच इजिप्तच्या बाहेर आणलं. इस्रायलमध्ये अनेक वर्ष काढल्यानंतर ते भारतात आले होते असे उल्लेख आपल्याला सापडतात. ज्यू धर्मग्रंथांमध्ये त्यांच्या मृत्यूचा उल्लेख कुठेच मिळत नाही. त्यांची कबर सुद्धा काश्मीरमध्येच आहे आणि विशेष म्हणजे येशू आणि मुसा दोघांची कबर एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे रोजावल श्राईन. मुसा अली सलाम यांच्या कबरीवरही हिब्रूमध्ये काही गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत आणि याची देखरेख सुद्धा ज्यू लोक गेल्या कित्येक वर्षांपासून करतात. आता या येशूच्या कबरीबद्दल अजून जाणून घ्यायचं झालं तर आधुनिक ख्रिश्चन आणि काही मुस्लिम व ज्यू हे रोजावलमध्ये येशूची मजार असल्याचं मानतात. मात्र ही मजार मध्ययुगीन मुस्लिम धर्मगुरू युझा असफ यांचा मकबरा असल्याचं काही इतिहासकार सांगतात. आता हा सगळा येशूचा गौडबंगाल आहे. भारतात धर्मप्रसार करणारा ख्रिश्चन समुदाय सुद्धा येशूचे काही संदर्भ भारताशी जोडता येतील का यामुळे पसरवण्यात आलं होतं असंही अनेक जण म्हणतात. अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आजही इतिहासात दडून बसलेल्या आहेत. अनेकांचे पुरावे आहेत, अनेकांचे नाहीत. अनेक लोक विविध गोष्टींवरही क्लेम करत असतात. त्यातच येशू आणि भारत यांचे संबंध असलेले हे पुरावे मी मांडले. खरं काय आणि खोटं काय हे तर इतिहासालाच माहिती आहे. पण जर खरंच येशू यांचा मृत्यू भारतात झाला असेल आणि त्यांची हीच काश्मीरमधली मूळ कबर असेल मग भारत हाच विश्वगुरू होता हे मानण्यात हरकतच नाही. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.